आणि सर सध्या कट्ट्यावर आलेत. आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. सर, तुम्ही घटनांचा उल्लेख केला नाही तरी चालेल, पण तुम्ही मतदान केले अशी खूण दिसते तुमच्या बोटावर. तुम्ही म्हणता पेपर वाचायचं नाही, कदाचित तुम्ही न्यूज चॅनल पण बघत नसाल. नाही, तुम्ही काय ठरवून मतदान करता मग, किंवा कोणाला लक्षात घेऊन मतदान करता? मी म्हणजे एकतर जरी मी वाचत नसलो पेपर, तरी मी चांगली मासिकं वाचत असतो, पुस्तकं वाचत असतो. नंतर मी ऐकत असतो सगळं, म्हणजे काय चाललं तरी पाहिजे. अगदी मी ड्रायव्हर हे काय बोलतात ते पण ऐकत असतो. आणि त्याच्यावरून लक्षात येतं की जे चाललं आहे ते बरोबर चाललं नाही. तर कशामुळे होत असेल, कोणामुळे होत असेल, ते आपोआपच कळत राहतं की ह्याच्यामुळे होत असेल. असं पूर्वी नव्हतं, आता झालं. कशामुळे झालं असेल, मग आता आपण मत देताना याचा विचार करूया, असंही बरं आहे. आता ते आपण ज्याला मत देतो तेही काही चांगले असतील असं नाही, पण त्यातल्या त्यात निदान ते आपल्याला माहिती असलेल्यातल्या पैकी बरे आहेत, म्हणून मग त्याला मत द्यायचं, असं ते ठरतं. सर, शेवटचाच प्रश्न. खूप काळाने तुमचा कविता संग्रह आला षटक, त्याला कसा रिस्पॉन्स आहे? आणि आता याच्यानंतर आता तुमच्याकडच्या कविता संपल्यात का आता आणखीन कविता संग्रह येण्याची काही? आता संपले. आता लिहिताय नवीन याच्यात कविता, नवीन लिहिणं सुरू आहे? नवीन कविता येणं फार कठीण झालं आहे. मी सांगितलं ना की तुम्हाला अंतर्मनात जावं लागतं आणि अतिशय अडाणी व्हावं लागतं, इनोसंट व्हावं लागतं. ते होणं आता मला शक्य होत नाही आहे. त्यामुळे यापूर्वी आता मी 3 भाग केले आहेत. पहिला जो आहे तो सर्वा, म्हणजे शेती हंगाम झाल्यानंतर जमा करतात ना पिकं, कणसं बिणसं, ते एकत्र ढीक करतात, सर्व म्हणतात. दुसरा आहे अस्तुरी मृग, म्हणजे बायकांच्यावर, आमच्या आयुष्यात आलेल्या अगदी आजीपासून तर नातीपर्यंतच्या प्रेयस्या बियस्या सगळ्यांच्यावर ते अस्तुरी मृग. त्या काही 25-30 कविता आहेत. आणि शेवटच्या मृत्यूवरच्या कविता आहेत. तर ह्या सगळ्या मला आपोआपच आलेल्या अशा काय, तर कविता काही अशी ठरवून येत नाही, ती आपोआपच उर्मी असते, अंतप्रेरणा की ती पटकन लिहून जाते. तर तशी दुर्दैवाने ती पाडी वारंवार येत नाही. त्या आता ही मृत्यूची मी परवा काहीतरी असा घरात अडकून बसल्यामुळे वाटलं की आपण गेल्यावरती काही वेळेवर ते प्रत्यक्षात अनुभवामुळे ते सुचलं मला. एनिवे, तर अशा परिस्थितीमध्ये कविता आता परत येणं कठीण आहे. आता मी फार तर कादंबरी लिहू शकतो, म्हणजे मला आता कबूलच करावं लागेल की तो सेकंडरी आहे माझ्या दृष्टीने कादंबरी. कथा तर मी पहिल्यापासून टॅबू म्हणून लिहिलं नाही, माझा एक टॅबू आहे हा, की कथा लिहायची नाही. एनिवे, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता मला कादंबरी लिहिणं शक्य नाही. कथा तर मी लिहितच नाही पूर्वीपासून, टॅबू असल्यामुळे. नंतर काहीतरी संशोधन माझं चाललेलं असतं, तर ते आणि म्हणजे काय म्हणायचं, विवेक बुद्धिवादी असं फक्त शक्य आहे. पण आता तुमच्याकडे असं अप्रकाशित असं साहित्य काय आहे? म्हणजे 6 पुस्तकं येत आहेत आता. या म्हणजे मी आता ती त्याची अर्पण पत्रिकाच देत होतो की मला धमक्या देणाऱ्यांना अर्पण, कारण त्यांच्यामुळे मला घरात बसून हे झालं तरी सगळ्या पडून होत्या. आता PhDचं वर्क ते मी सांगितलं का मुलींनी करून आणलं, त्यामुळे ते इंग्रजीचा मराठीवर परिणाम. नंतर माझं एक शिमल्याला मी देशीवादावर भाषणं दिली आहेत. आत्तापर्यंत जे आलं आहे त्याच्या जरा पुढची अशी की देशीवाद असा जगात, राष्ट्र ही संकल्पना किती वाईट आहे, राष्ट्रामुळे हे सगळे युद्धन बिद्धन भानगड होतात. तर धर्म आणि राष्ट्र ह्या हद्दपार केल्या पाहिजे माणसात, तरच माणूस पुढे मागे काय म्हणायचं सुख शांती मिळू शकेल. ते सगळ्यात 2 वाईट शत्रू आपले राहिलेले आहेत वगैरे, असं काहीतरी आहे. म्हणजे